तर सर्व विद्यार्थ्यांना नमस्कार. काल झालेली NMMSची परीक्षा त्यातील पेपर 1 म्हणजे मॅट बौद्धिक क्षमता चाचणी याच्या सर्व प्रश्नांची उत्तरे आपण या ठिकाणी सविस्तरपणे पाहणार आहोत. माझ्याकडे जो प्रश्नसंच उपलब्ध झाला होता तो डी हा प्रश्नसंच आहे. तर आपण डी या प्रश्नसंचातील सर्व प्रश्नांची उत्तरे पाहूया. लेट अस स्टार्ट. या ठिकाणी प्रश्न क्रमांक 1 व 2 साठी सूचना आहे, ती म्हणजे खालील प्रश्नाकृती याची आरशातील प्रतिमा आपल्याला निवडायची आहे. तर चला पहा. या ठिकाणी हा स्टार जो आहे तो स्टार जो आहे तो आपल्याला उजव्या बाजूला दिसेल. पर्याय क्रमांक 1 गेला, 3 गेला आणि या 1, 2 व 4 मध्ये आपण जर एकदम क्लोज पाहिलं तर आपल्याला असं लक्षात येतं की ही जी फेंट बाजू आहे ही इथली ती या बाजूला दिसेल. त्याच्यामुळे पहिल्या प्रश्नाचं उत्तर येते पर्याय क्रमांक 4. नेक्स्ट प्रश्नाकृती क्रमांक 2. या प्रश्नाकृती क्रमांक 2 मध्ये हा चौकोनाचं जी रचना आहे तो असाच्या असा येणार नाही. त्याच्यामुळे हा गेला. त्यानंतर पहा आपण याचं जर स्थान पाहिलं या 2 रेषांचं तर हे इतक्या खाली येणार नाही. हा पर्याय गेला. आणि 1 आणि 4 मध्ये जर क्लोज पाहिलं तर आपल्या लक्षात येईल की 4 प्रमाणे याचं स्थान येणार आहे. प्रश्न क्रमांक 2ला पर्याय क्रमांक 4 बरोबर आहे. यानंतर नेक्स्ट प्रश्न क्रमांक 3 ते 5 जर आपण या ठिकाणी पाहिलं, या 3 ते 5 मध्ये काय सांगितलं पहा. एक विशिष्ट नियम आहे आणि तो नियम ओळखून आपल्या या प्रश्नचिन्हाच्या जागी इथे उत्तर लिहायचे आहे. पाहूयात. आता या ठिकाणी आपण जर 15चा वर्ग केला, या 15चा वर्ग येईल 225 आणि अधिक 11चा वर्ग 121 जर केला तर आपल्याला उत्तर मिळतं 346. म्हणजे काय केलेलं आहे इथे तर या सर्वांचा वर्गांची बेरीज केलेली आहे. त्याच पद्धतीने आपण इथे जर पाहिलं तर 8चा वर्ग 64, 9चा वर्ग 81 यांची जरी बेरीज केली तरी आपल्याला हे उत्तर मिळतं. मग त्या पद्धतीनं आपण 6चा वर्ग 36 अधिक 14चा वर्ग 196 आपण यांची जर आपण बेरीज केली तर ती बेरीज येते 232. याला पर्याय क्रमांक 3 हे अचूक उत्तर आहे. नेक्स्ट क्वेश्चन. प्रश्न 4. या सर्वांची जेव्हा आपण बेरीज करू 7 अधिक 21 अधिक 11 या तिघांची बेरीज येते 39. करून पहा तुम्ही. आणि त्याची दुप्पट आहे 39 गुणिले 2 त्याची दुप्पट 78 आहे. तशाच पद्धतीने या इथे सर्वांची बेरीज केली असता ती बेरीज 40 येते आणि 40ची दुप्पट या ठिकाणी 80 दिलेली आहे. मग त्याच पद्धतीने जेव्हा आपण या सर्वांची बेरीज करू तेव्हा ती बेरीज 35 येते आणि 35ची दुप्पट 70. तर या ठिकाणी या प्रश्नाला पर्याय क्रमांक 4 हा अचूक पर्याय आहे. नेक्स्ट 5व्या प्रश्न जर आपण पाहायला गेलो तर आपण या सर्वांची बेरीज करायची आहे. या सर्वांची आपण बेरीज करायची आहे. 12 अधिक 15 अधिक 12 अधिक 15 अधिक 14 अधिक 16 सर्वांची बेरीज 57 येते. नंतर मग ही जी अंक आलेत 5 गुणिले 7 यांचा गुणाकार 35 येतो.
मग अशाच पद्धतीने करायला गेलो तर इथल्या सर्व बाहेरच्या संख्यांची बेरीज 52 येते. मग या 5 आणि 2चा गुणाकार 5 गुणिले 2 हा 10 येतो. आणि मग जेव्हा आपण या सर्वांची बेरीज करू तेव्हा त्या सर्वांची बेरीज 56 येते आणि 5 गुणिले 6 हे उत्तर 30 येतं. पर्याय क्रमांक 3. 5व्या प्रश्नाला 3 हा पर्याय क्रमांक अचूक आहे. त्यानंतर 6वा प्रश्न आपण SMART सर्वांचे नंबर लिहायचे आहेत. एसचा असतो 19, एमचा 13, एचा 1, आरचा 18 आणि टीचा 20. या सर्वांची जेव्हा आपण बेरीज करू तेव्हा ती बेरीज तुम्ही करून पहा. 71 बेरीज येते आणि 71ची दुप्पट या ठिकाणी इथे दिलेली आहे. 71ची दुप्पट आहे 142. मग तशाच पद्धतीने चाम सीचा नंबर आहे 3, एचचा आहे 8, एचा 1, आरचा 18 आणि एमचा 13. या सर्वांची जेव्हा आपण बेरीज करू तेव्हा ती बेरीज येते 43. आणि या ठिकाणी आपल्याला 43ची सुद्धा या 102 असं म्हणजे 71 प्रमाणे दुप्पट करावी लागेल. ती दुप्पट येते. 43 गुणिले 2 बरोबर 86. त्यामुळे या प्रश्नाचा अचूक पर्याय आहे पर्याय क्रमांक 2. नंतर यानंतर TEAM या सर्वांचे नंबर आपण टाकायचे आहेत आणि त्यांची बेरीज 39 येते. ते 39चे यामधले आकडे इथे अल्टरनेट केलेले आपल्याला आढळून येतात. 39च्या ऐवजी 93 केले. तसेच या डेप्थ याची जर सर्वांची आपण आकडे टाकून बेरीज केली, नंबर टाकून बेरीज केली तर ती बेरीज येते 53. 53च्या ऐवजी तिथे 35 केलेलं आपल्याला आढळून येतं आहे. तशाच पद्धतीने व्हॅल्यू या शब्दातील सर्व अक्षरांची त्यांचे नंबर टाकले असता आपल्याला बेरीज 61 आढळून येते. मग 61च्या ऐवजी ते 16 हा पर्याय बरोबर येईल. 7व्या प्रश्नाला पर्याय क्रमांक 3 हा अचूक पर्याय आहे. यानंतर 8वा प्रश्न. 8व्या प्रश्नात काय दिले पहा. बोट हा शब्द असा लिहिलेला आहे. जर आपण यांचे नंबर जर पाहिले तर आपल्याला असं आढळून येईल. बीचा असतो, मी इथे डायरेक्ट नंबर लिहितो. बीचा असतो 2, ओचा असतो 15, एचा असतो 1 आणि टीचा असतो 20. तर FTEY एफ असतो 6, टी 15, ई 5 आणि वाय 25. तर आपल्याला एक लक्षात येईल यायचे की पहिल्या अक्षरात 4ने वाढ केलेली आहे. दुसऱ्या अक्षरात 1 मिनिट हा 20 हा 20 आहे. तर इथे 5ने वाढ केलेली आहे. इथे 4ने वाढ केलेली आहे. इथे 5ने वाढ केलेली आहे. हा एक पॅटर्न आपल्या लक्षात आला. पहिल्या अक्षरात 4, दुसऱ्या अक्षरात 5, तिसऱ्या अक्षरात 4, चौथ्या अक्षरात 5. याच पद्धतीने आपण करायचं आहे. यांची जेव्हा आपण नंबर टाकू आरचा 18, एचा 1, आयचा 9 आणि यांचा नंबर आहे 14. यांची जेव्हा आपण नंबर टाकू 4, 5, 4, 5, 22, 6, 13 आणि 19. मग आपल्याला शब्द मिळतो VF VF MS हा शब्द आपल्याला मिळतो. तर येतो पर्याय क्रमांक 1. 1 हा पर्याय याच्यासाठी अचूक असा पर्याय आहे. पुढे 9वा जो प्रश्न आहे त्या प्रश्नात काय केले पहा. MILK मिल्क हा शब्द अशा पद्धतीने लिहिलेला आहे. आता आपण सर्वांचे नंबर त्या ठिकाणी टाकून पाहायचे आहेत. तर आपल्या लक्षात येते की एमचा असतो 13,
तर त्यामध्ये 7 मिसळलेले आहेत. पहिल्या अक्षरात 7, दुसऱ्या अक्षरात 5, तिसऱ्या अक्षरात 7 आणि चौथ्या अक्षरात 5. या पद्धतीने पॅटर्न आहे. पहिल्या अक्षरात 7, दुसऱ्या अक्षरात 5, तिसऱ्या अक्षरात पुन्हा 7 आणि चौथ्या अक्षरात 5. तर कर्ड याचं जर आपण हीच सिक्वेन्स लावली तर आपल्याला JZ YI पर्याय क्रमांक 3 या प्रकारचे अक्षरे मिळतात. तर 9व्या प्रश्नाला पर्याय क्रमांक 3 हा अचूक पर्याय आहे. यानंतर प्रश्न क्रमांक आपण 10 पाहूया. दहाव्या प्रश्नामध्ये बघा, आपण या सर्वांचे नंबर टाकून जर बेरीज केली तर प्रत्येकच आता हे काय करायचं आहे, आपल्याला गटाशी जुळणारा योग्य पर्याय आपल्याला शोधायचा आहे. जर आपण सर्वांची बेरीज केली तर प्रत्येक गटात 54 बेरीज येते. आपण करून पाहायचे आहे स्वतः प्रत्यक्षात. आणि 54 बेरीज येणारा पर्याय आपल्याला IJRQ पर्याय क्रमांक 4 हा या ठिकाणी आपल्याला सापडतो. 10व्या प्रश्नाचा पर्याय क्रमांक 4 हे उत्तर आहे. 11वा प्रश्न अतिशय सोपा आहे. यांचे नंबर त्यांची बेरीज पुढे दिलेली आहे. Dचा असतो 4, Wचा असतो 23. याच पद्धतीने सर्वांची बेरीज तिथे अक्षरांचे क्रमांक आणि त्यांची बेरीज आपण तिथून पाहू शकतो. तर या ठिकाणी आपल्याला या प्रकारचं लॉजिक या प्रश्न क्रमांक 2 मध्ये सापडते. 11व्या प्रश्नाला 2 हा अचूक पर्याय आहे. 12वा प्रश्न जो आहे तो मी खूप विचार केला तरीही प्रामाणिकपणे सांगायला काही हरकत नाही की या प्रश्नाचं उत्तर काही मला खूप प्रयत्नांतही सापडलं नाही. परंतु एका ठिकाणी मात्र आपण एक पाहू शकतो की या ठिकाणी हा जर आपण पहिला गट सोडून दिला, हा गट सोडून दिला असता आपल्याला एक गोष्ट लक्षात येते की इथे शेवटच्या अक्षरामध्ये हे जे 10 असतं, या शेवटच्या अक्षरामध्ये इथे 4 मिसळीत आणि इथे 7 मिसळीत. इथे 4, आता एला आपण थोड्या वेळापुरतं 27 मानायचं आहे आणि डेला आपण 30 मानायचं आहे. तर तसा विचार केला असता 4, 7, 4, 7 इथे आपल्याला हा धागा सापडतो. आणि इथे याच्याऐवजी ओ जर आपण इथे लिहिलं असं तर मग तेच लॉजिक आपल्याला SVEच्या ऐवजी ओ जर लिहिलं आपण तर इथे असं आपल्याला ते लॉजिक असलेलं आपल्याला आढळून येतं. परंतु नंतर पर्याय जेव्हा आपण पाहतो तसं कुठलंही आपल्याला समान धागा त्या ठिकाणी सापडत नाही.